हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि मी जे आहे तर माझ्या दिवसाला सुरुवात वगैरे केलेली आहे बरं का। आणि मुलं वगैरे जे आहे तर स्कूलला गेलेले आहेत आणि आता चाललेलं आहे मला जे आहे तो उपवास आहे, त्यासाठी तर मला खारी शेंगदाणे करायचे आहे थोडीशी। पण मी लाईटच कुठे ठेवले काय माहिती, कारण की साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर कुठे ठेवलेलं होतं काय माहिती। तर मला सांगते आणि सगळ्यांचं आवरून देता देता जे आहे तर म्हणजे मी तरी आहे ना त्यांच्या सगळ्यांची काळजी घेऊन जे आहे ना त्याच्याकडे अजिबात ध्यान देत नाही। त्यामुळे जे आहे तर मग काही असे सगळं आज सगळे जे आहे ते कधी केलेलं आहे बरं, पण मला ती जे थोडीशी नाही वाटत। 2 आहेत आणि त्यांनी कालच आणलेली, त्यांना माहिती होतं की मला जे आहे ते कालचा गुरुवार आणि आता शुक्रवार जे आहे ते 2 उपवास असता म्हणून। पण तुम्हाला सांगते ते कलिंगड जे आहे ना तुम्हाला थोडेसे खारी शेंगदाणे पण करावं आणि कलिंगड पण कट करावं। आणि मी जे तर हे शेंगदाणे जे आहे ना तुम्हाला सांगते तर 1 किलो आणली होती बरं का त्यांनी, पण ते शॉर्ट झालेले आहेत। मग रात्री त्यांना म्हणले की बाकीचा किराणा जे आहे आपल्याला फक्त शेंगदाणे संपलेले आहेत तर घेऊन या नाश्ता। आणि आता बघा खूप ऊन पडलेलं आहे, तर मी शेंगदाणे भाजत जे आहे तर कलिंगड पण आणते, कारण की ते जे आहे ना खूप मोठा आहे आणि मला कट करायला तुम्हाला सांगते खूप प्रॉब्लेम आहे, कधी कट होत नाही। शेंगदाणे कडक करून घेऊ त्याच्याला कलिंगड आणते, कारण की मला त्यामध्ये कट करायचं तर मुश्किल काम आहे, कधी त्यानं काटल्याच जात नाही। ते काय होते हे काही मला पण काय माहित नाही बरं का। त्यांनी ना त्याला आणून ठेवलेली होते, मी काय केलं एक काढून ठेवलं आणि एक जे आहे ते तसं ठेवलेलं होतं। आणि आता मला थोडंसं हे करा कट करून घेते। आणि सध्या जे आहे ना मुलांचे तुम्हाला सांगते उन्हाळा आलेला असल्यामुळे जे आहे ना खूप प्रॉब्लेम येत आहे मुलांना जे आहे ते। खरंच ना मुलांची जास्त काळजी घेतली पाहिजे बघा आता सध्या। का तर आता हे मी काटल्या जातं का नाही मला नाही माहिती, मला बऱ्याचशा गोष्टी जे आहेत जमत नाही जास्त कट करायला वगैरे जमत नाही म्हणून कट करायचं असं आहे। आणि काय होतं माहिती का तुम्हाला सांगते, सकाळी जे आहे ते मिस्टर जातात 8-8:30 वाजता जे आहे तर ते आता सध्या जे येतं पहिले 7ला जात होते, पण आता जे आहे 8-8:30 वाजेपर्यंत जे आहे ते निघून जातात असं आहे। आणि मग ते गेले की काय होते मुलं पण जातात 9 पर्यंत। आणि मग पिल्या जे आहे ते एकटं राहतो, पण आज काय झालं माहिती का पिल्याची जे आहे सहल आहे, त्यामुळे जे आहे ना पिल्या पण सकाळी लवकरच गेलेला आहे, 8 वाजता गेलेला आहे। त्यामुळे जे मला अजिबात करमत नाही त्याच्यापेक्षा ना मुलं आहेत तर मी तर म्हणत की आपलं सगळ्यात जास्त मनोरंजनच मुलांपासून सुरुवात होते। माझं तर तसंच आहे बरं, कारण की माझं पिल्या जे आहे खूप हे आहे। तर मी इकडे जे आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत का तुम्हाला लागते का नाही काय माहिती वाटत। तिकडे जे शेंगदाणे भाजून घेतलेले आणखी थोडेसे म्हणजे भाजले नाही, आणखीन भाजणार आहे। आणि मला असं वाटतं की हे पण खूप जास्त उपयोग जे आहे ना तर एवढी साईडला काढून घेणार आहे आणि मला जे देतील एवढंच करणार आहे, कारण की ना हे पण आहे कलिंगड पण आहे, तर त्यामुळे नंतर मग हे शेंगदाणे ते खूप खाणार असं तुम्ही थोडीशी करून घेते। एवढे ठेवलेले की माझं बस, आणि एवढे जे आहे तुम्ही साईडला काढून, कारण की कधी जास्त मला जे आहे ते शेंगदाणे तरी खाऊशी नाही वाटत। थोडंसं पाणी घालत आहे, त्यामध्ये जे आहे अर्धा चमच मीठ घालत आहे। तुम्ही उकडून पण करू शकता बरं का, तुम्हाला सांगते जर का असे जर का आपल्याला काही आता बऱ्याच वेळा असं होतं की आता आपल्याला खिचडी खाऊ वाटते नाहीतर काही खाऊ वाटतं, मग त्या टायमिंगला जर का आपण असं जर केलं ना तरी पण चालतं बरं का। चम्मच घेते बोटून कुठला माहिती आहे। आणि उन्हाचं जे आहे ना तर मुलांना पाणी वगैरे जे आहे ते जास्त दिलं पाहिजे, त्यांची काळजी जी आहे खूप घेतली पाहिजे, कारण की ते दिवसभर बाहेर असतात। तुम्हाला सांगते मला पण आहे ना अजिबात करमत नाही, कारण काय होतं माहिती का सगळे जातात आणि मग मुलगी जी आहे तर छोटी आहे आणि आज जी आहे तरी सहलला गेलेली आहे, आज सकाळी 8 वाजताच गेलेली आहे। इतकी तिला मज्जा मस्ती वाटत होती ना खूपच जास्त, आणि रात्रभर झोपली पण नाही ती माहिती, तिला इतका आनंद आणि इतकी खुशी माहिती तिला बघून जे आहे ना तर मला पण खूप छान वाटत होतं, कारण की ना
एवढ्या दिवसातून म्हणजे बघा आपलं लहानपण जे आहे तर वेगळं होतं, पण आत्ताच्या मुलांचं लहानपण जे आहे किंवा बालपण जे आहे ते वेगळं आहे आणि खूप छान आहे असं आहे. कुठंतरी बघा मम्मी पप्पांसोबत जर का बाहेर गेलं तर मम्मी पप्पा ही काळजी घेतच असतात, पण असं मॅडमसोबत ह्याच्यासोबत जर का गेलं ना तर कसं वाटतं खूप छान असे जे आहे ते त्यांचे फोटो वगैरे आलेले आहेत, मज्जा मस्ती करत आहेत. पण आपलं तिथं कुठं एक मन असतं ते आईचं मन हे जे आहे ते खूप हळवं असतं. किती बी छोटी मुलं असू द्या किंवा मोठी मुलं असू द्या, आईला जे आहे ते फक्त मुलांची घरच्याशिवाय दुसरी तर काही काळजी नसते असं आहे. असं काल तिला गेला आहे तर मला खूप छान पण वाटत आहे असं नाही, पण तिथं ते आनंद आणि उत्साह बघून जे आहे ना तर मला तर खूप छान वाटतं. कारण की रात्री 3 वाजता उठली, त्यानंतर मग ती म्हणत होती की मम्मी किती वाजले का, तुम्ही तिला म्हणते 3 वाजलेले आहेत आणि आता ही मला काटले गेली आणि किती वाजलेले आहेत, तुम्ही तिला म्हणलं की 3 वाजलेले आहेत. मग तिला म्हटलं तिला झोप आणखीन टाईम नाही झालेला, मी तुला सकाळी उठते, कारण की तिला सकाळी 8 वाजता जायचं होतं आणि तिला असं वाटत होतं मी कधी जाते की कधी नाही, आपण म्हणतो एक आनंद असतो तसंच होतं तिचं पण रात्री असं. आणि हे मी जे आहे ना मला ते थोडंसं काढून घेणार आहे, कारण की मला एवढं खायचं म्हणायचं ह्याच्यात व्हायचं पण असं थोडंसं काढून रिटर्न ठेवून देणार आहे. असं होतं कधी निघणारच नाही ते बघा. आपण ते त्यांच्यापासून जर का कटकून आणतो म्हणजे ते खूप छान कट करून देतात जर का असं आपल्याला घरी जर का करायचं म्हणजे तर खूप अवघड होऊन जातं. खूप छान मी जे आहे ना एकच फोन काढून घेणार आहे आणि बाकीचे जे आहे तसंच छान देणार आहे, कारण की मला एवढंच. आणि माझी इकडे जे शेंगदाणे पण झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते. आणि मी याच कारीगरीमध्ये घाललेले आहे हे असं छान दिलेलं आहे. पहा किती छान निघलेलं आहे, तसं गोड नाही बस. हे काय होतं माहिती असं जर का आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना किंवा ह्याचे जे टिपके आहेत ना तर ते फ्रीजमध्ये हे होऊन जातात, पडतात आणि मग ते फ्रीज आहे ना खूप असं म्हणजे हे चिकट चिकट होते. शेंगदाणे पण माझे जे इथं झालेले आहेत या तुम्ही सर्वजण खायला. आणि या मिठामुळे काय होतं माहिती का, तर याचे साल नाही निघले तर साल काढून असं. याच्यामध्ये तुम्ही तेल जर का टाकलं ते पण चालतं बरं का. माझे शेंगदाणे ते तयार झालेले आहे. इकडे टरबूज पण कापून ठेवलेलं आहे माझ्यासाठी जे तुम्ही प्लेट करणार. सगळ्यांची काळजी करता आपण आपल्या स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, स्वतःला पण आनंदी ठेवलं पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे सोडून जे आहे ना आपण आपल्या स्वतःसाठी पण टाईम काढला पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगते. आणि आपलं शरीर जर का निरोगी ठेवायचं असेल ना तर नक्कीच पाण्याचा वापर जो आहे किंवा पाण्याचं इंटेक जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये करा. कारण की पाणी जेव्हा कमी पडतं तिथूनच आपल्या शरीरामध्ये जे काही प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. आणि हे आता उन्हाळा आलेला आहे तर काय होतं घामी तर असं घामामध्ये ते पाणी जे आहे आपलं बाहेर निघून जातं. त्यामुळे जे आहे पाण्याचा नक्कीच जास्त वापर करा. कुठे बाहेर वगैरे पण जायचं असेल ना माझं ताट करून घेते. आणि कुठं बाहेर वगैरे बी जायचं असेल ना तर नक्की स्टॉल घ्या किंवा पाण्याचं बॉटल हे बाहेर घेऊन जावा. आणि अशा पाण्याच्या गोष्टी घ्यायच्या जास्त खात जावं. म्हणजे काय होतं माहिती का, याच्यातून पण आपल्या शरीरासाठी जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं भेटतं असं आहे. तर चला माझं जे आहे तिकडं झालेलं आहे. आणि आज आहे तर माझं पूजापाठ राहिलेला आहे बरं का. मला शुक्रवार आहे तर मग म्हणजे त्याला मला देवीची पण पूजा मांडायची असते. तर मग ती जर का मांडीच म्हणजे मग समर्थाचा पण पाठ जे आहे ते करून घ्यावा. कारण की काय होतं माहिती का, आता वाजलेले आहेत 2 तर होऊन जाईल माझं आरामशीर 5 वाजता जे नाही मला आज 5 वाजता जे आहे ते ह्याच्यातून येणार आहे बरं का. तर त्याला पण घ्यायला जायचं आहे. इकडं जे आहे माझं उपवासाची थाळी जी आहे ना तर तयार झालेली आहे. या तुम्ही पण सर्वजण करायला. आणि तेल घातलेलं नाही बरं काही शेंगदाण्यामध्ये तुम्ही नक्कीच घालू शकता असं आहे. आणि आता बसणार आहे मी इथं कारण की ना आता उशीर झालेला आहे आणि भूकही लागलेली असते कधी कधी लागलेली असते कधी होते. माझं घरचं म्हणतात तर पूर्ण क्लिनिंग जे आहे ना तर झालेले आहे बरं का असं आहे. थांबा असं
तर या तुम्ही पण सर्वजण. आणि शेंगदाण्यामध्ये तुम्हाला जर का जास्त मीठ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण मीठ घालू शकता. मी जे आहे तर मला जेवढं लागते तेवढंच घातलेलं आहे असं. एक नंबर झालेलं आहे. या तुम्ही पण सर्वजण खायला. आणि आता मी जे आहे व्हिडिओ इथंच थांबवत आहे. भेटूया उद्याच्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही पण फराळ करायला या. माझा फराळ आहे हा शुक्रवारचा.